हास्य पुराणात विनोदाचा एक नवा अध्याय जोडून मनोरंजनाची कहाणी सुफळ संपूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, हास्य पुराण लावण्यात मातब्बर असलेले सर्व विनोदी बुवा आणि महाराज इथे बसलेले, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कौतुकाचे हार श्रीफळ अर्पण करून ह्यांचा आदर सत्कार करण्यासाठी तयार आहे दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आता आपण जाणार आहोत नाटकाच्या बुकिंग विंडोवर आणि या बुकिंगच्या निमित्तानं तिथे हाऊसफुल लाफ्टर जमा करायला येत आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. हा, क्या बात है. फायनली नाट्यगृह सुरू झालेत. हा, तुम्हाला सांगतो, माझ्यातला नट आहे ना, तो हा क्षण जगण्यासाठी आतुरतेने वाट बघत होता आणि तो क्षण आला. आता पुन्हा ती प्रयोगापूर्वीची हुरहुर. प्रेक्षक येतील का, येतील तर किती येतील, कसा रिस्पॉन्स देतील, बुकिंग किती असेल, तीच तगमग. हा क्षण जगण्यासाठी ना मी अख्खा लॉकडाऊन तळमळत होतो आणि आता फायनली माझ्या प्रायोगिक नाटकाचा इथे प्रयोग आहे. मृगजळातला संदिग्ध मासा. बने बोला. बुकिंग कसं आहे? बुकिंग मस्त चाललंय. वा. आईच्या गावात अख्खा 4 निळा हाऊसफुल. ओ नाही, तो उद्याच्या अडल्ट नाटकाचा चार्ट आहे. हा बघा तुमचं इथे. अरे फक्त 5च तिकीट गेलेत. तिकीट नाहीत, 5 आहेत ते 5. मग मस्त बुकिंग झालं काय म्हणतोय? आता मला सांगा, तुमचं स्किट गणलं तरी हास्य यात्रा हिटच आहे ना, आहे की नाही? तसंच नाटकाचं आहे. म्हणजे तुमच्या नाटकाला बुकिंग नाही म्हणून काय इतरांच्या नाटकाला बुकिंग नाही असं नाही. आणि हे बघा, बुकिंगचं ना टेन्शन घेऊ नका तुम्ही. सोपं गणित आहे. काय नाटकांना ना ऍडव्हान्स मध्ये बुकिंग असतं आणि काय नाटकांना करंटला बुकिंग असतं. हा, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या नाटकाला ना करंटला बुकिंग येतील प्रेक्षक येतील. आणि नाही आले तर मग प्रोड्युसरला करंट लागेल. नाही असं नको व्हायला. काय प्रोड्युसर आहे ना, हा प्रयोग लावायलाच तयार नव्हता. तो म्हणाला होता की इतक्यात काही प्रायोगिक नाटकांकडे प्रेक्षक फिरकणार नाहीत. चॅलेंज देतो बोलला, 2 प्रेक्षक जरी आले ना तरी 100 प्रयोग लावेन. नाही, टेन्शन घेऊ नका. शेवटची 15 मिनिटं आहेत, प्रेक्षक येतात. आम्हाला माहिती आहे ना. तरी आले पाहिजे. बापरे. अरे किती दिवसांनी आपण थिएटर बघतोय ना रे बाला. होय ते. अरे बाला, मला सांग, प्रयोग कुठला आहे? इथं पोस्टर लावलाय, त्याचा प्रयोग आहे. हा, मृगजळातला संधी साधू मासा. संधी साधू नाही आहे नाही. संदीपचा मासा असा आहे. संदीपचा काय? संदीपला बोलू तुम्ही? ऐका, तुम्ही दोघंही चुकताय. काय? आम्ही चुकतो? नाही, माझं चुकलं, तुम्ही चुकू शकत नाही. पण काय आहे, नाटकाचं नाव आहे ना मृगजळातला संदिग्ध मासा असं आहे. प्रायोगिक नाटक आहे. प्रायोगिक प्रायोगिक नाटक आहे. हा, प्रायोगिक नाटक आहे. त्याच्यात तुम्ही काय करता? मी ऍक्टिंग करतो त्याच्यात. ठीक आहे. मी श्याम राजपूत हास्य जत्रात काम करतो ना. अरे काय? अरे आठवला, हा कोण आहे माहिती आहे तुला? अरे तो नाही काय? कोण? आवाज करतो तू आहे. अरे नाही, तो नाही. अरे तो थोर समाजसेवक, सगळ्यांचा लाडका दादू, तो नाही. त्याच्या सोबत बघ एक असतो, शालूवर डान्स करतो, पुढे मागे असं करतो, तो आहे. अरे तो कसा असेल? तो तुकतुकीत कांतीचा, सई ताम्हणकरचा प्लॅटोनिक हिरो ना. हो, प्रभाकर मोरे.
मग तू नाही अरे हा कोणतरी वेगळा आहे. यांना आहे ना स्वतःचे पंच आठवत नाही, पण स्वतःची लाल करायची असेल ना तर एवढी मरमर असते ना. नाही नाही, काय करताय तुम्ही? काय झाला? अरुण कदम, प्रभाकर मोरे त्यांच्या बरोबर जो असतो ना तो तिसरा नसतो का? तिसरा कोण रे? हो, आहे कोणती अरे असं काय करतो? हा. ते दोघं बघ असतात, हा. त्याच्यासोबत एक बाउन्सर असतो. हा आतनं म्हणतो तो जर असं काहीतरी कॉमेडी Acting करतो. आता हात तो आहे, हा, हा. 4 वर्ष झाले अजूनही मी त्यांचा बाउन्सरच वाटतो. कुठे जाऊन जीव देऊ मी? नाही नाही, ऐका, खरंच तुम्ही हास्य जत्रा बघता का? बघताव म्हणजे सकाळ संध्याकाळ आम्ही हास्य जत्रा बघताव का नाही? हा मग? नुसतं हास्य जत्राच नाही, नाटक सिनेमा सगळं 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 बघताव. सगळं. म्हणजे तुम्हाला सांगतो, लॉकडाऊनच्या अगोदर चिक्कार नाटक आम्ही बघितली आहे. हा. काढतो तिकीट. का तिकीट काढू असेल पहिलं नाटक कुठलं ते ए बघू. बा 2 तिकीट दे. पण मला आधी सांगा नाव काय रे? नाटकाचं नाव काय? मृगजळातला संदिग्ध मासा. ओके हा. बरं त्याच्यात मासा आहे ना? काय बोलताय ते? नाही नाही, बरोबर बोलतोय. काय झालं, मागे एकदा आम्ही नाटक बघायला गेलो हा. होता, त्या नाटकाच्या नावात लग्न होता. मग? अरे नाटक संपत आलं तरी लग्न काय दाखवली नाही. कुठलं होतं ते नाटक? लग्न तल्या काठी. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे त्याच्यात शेवटपर्यंत लग्न पण नाही आणि तल पण नाही. आम्ही अचंबित झालेला माहिती. आणि एवढं पैसे कशासाठी खर्च करायचे? एवढं मी दाखवित नाही. ऐका, फसवताव ऐका. काही लोकांना. अरे ते लग्न तळ्याकाठी नाही, मग्न तळ्याकाठी. एलकुंचवारांचं नाटक आहे ते. नाही नाही, असो ठीक आहे, पण माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या नाटकाच्या बाबतीत तसं होणार नाही. आमच्या नाटकाच्या नावातही मासा आहे आणि नाटकातही मासा आहे, फिशपॉट आहे. हा? असं म्हणता? हे जे नाटक आहे ना हे खूप चांगलं आहे, तुम्हाला आवडेल. तिकीट घ्या तुम्ही, कशावरून? कारण त्याच्यात मी ऍक्टिंग केली आहे. म्हणूनच आम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे. ते तुमच्या बरोबर दोघं असतात बघा हास्य ते हा. त्यातला एक जरी असताना तरी आम्ही डोळे झाकून तिकीट काढलेलं असं काही नाही नाही, समजलं. स्किट नाही करायचंय, प्रायोगिक नाटक मग आहे. काय? मी खरंच खूप जेन्युअनली काम केलंय, मनापासून काम केलंय. आवडेल तुम्हाला खरंच. ह्याच्यात चांगलं काम केलं. हो हो असं म्हणता? हो. मग एक काम करा, ह्याच्यातले काही 2-4 डायलॉग आहेत जरा बोलून दाखवा ना. म्हणजे कसं आम्ही सिनेमा बघायच्या आधी ट्रेलर होय. अरे तो सिनेमाचं ट्रेलर आवडलं का मग आम्ही आणि तिकीट नाटक बघतो. नाही, पण कसं इथे असं कसं करून दाखवणार? इथे मी एकटा कसं करून दाखवू? इथे काय नाही, असं इथे मला नाही. जमत नाही तर सांगा ना. मला तर वाटतं ना यांच्या डायलॉग मध्ये काही गंमत नाही. चल, आपण नाही, picture नाही, नाही, थांबा थांबा थांबा, करतो मी करतो मी करून दाखवतो. खरं तर हे खूप चुकीचं वाटतंय. नाही, ते असं. म्हणजे असं होत नाही, कोणी लॉबीमध्ये ऍक्टिंग करून दाखवते. लॉबीचं काय कौतुक सांगतोय बसऱ्या? तो सगळ्या महाराष्ट्राचा लाडका दादू साहेब त्याला प्लॅटफॉर्मवर काय सांगतात, म्या तिकडे करून करतो. दाखव. तो प्रसिद्धीसाठी हापापलेला नटे, तो कुठे काही करतो. नाही वाटत, पण असं नाही वाटत. नाही, तो नाही वाटत. नाही, आम्ही बघितलं त्याला कधी नाही वाटत पण असं. मी आता हे मी करून दाखवतो, दाखव. आलेले प्रेक्षक जाऊ नये म्हणून. बरोबर. हा, तर रंगमंचावर प्रकाश येतो आणि नाटकाचा जो नायक आहे सुव्रत. सुव्रत? तुम्ही नाटकात आहो ना, हा सुव्रत कुठं आणला हो? म्हणजे तुम्ही असं छुपनट आणता आणि आम्हाला फसवताव प्रेक्षकांना. हे बघा. सुव्रत मी श्याम राजपूत, हा. पण नाटकातल्या पात्राचं नाव सुव्रत आहे. असं आहे ते. मोरया? हा. अरे ह्याचं नाही ते नाव ह्याचं हा, नाही. मग? हा जो नाटकात जी भूमिका करतो ना हा. त्याचं नाव आहे सुव्रत. हा, तसं आहे ते, सुव्रत, तसं आहे ते. अच्छा, अच्छा, हा. बरोबर. आणि नाटकाची जी नायिका आहे कनिष्का, ती कुठली आहे? मुंबईचीच आहे ती. मुंबईची आहे का? हो, हो. मग बघण्यासारखं नाटक असायला. तर कनिष्का अशी इथे बसलेली आहे. कुठं आहे? इथं तर दिसत नाही आहे. कुठे कुठे गणित? अरे समजा तिथे आहे ती. समजा कशी? समजा, हा. समजा म्हणजे आम्ही पैसे नाही दिले तर तुम्ही समजाल? होय? हा एक काम करूया, समजा मी इकडे आहे, तुम्ही ही माझ्याकडे कनिष्का समजा. फील येईल ना साधारण. ठीक आहे, मी हा, करतो. करून दाखवा. बघा तुम्ही. हा मी इकडे आहे. हा. कनू, बोला ना, काय काय बोलतो काय बोला. मलाच मी नव्याने गवसणी घालतोय असं मला वाटतंय. हे, मजा नाही. इथं थांबण्यात काय अर्थच काय नाही. झाले आता? अरे यांचाच अजून काय फिक्स झालेला नाही आहे. नाही नाही, गवसणी तसं नाही, मग? हा नाटकातला डायलॉग आहे. होय काय? हो. मला वाटलं तुम्ही डायलॉग विसरलो की काय? नाही नाही, पाठांतर आहे मग बोला ना माझं. नीट. या वाक्यांमागे आहे ना गर्भित अर्थ आहे, तो लक्षात घ्या. हा, होय काय? माझं आयुष्य म्हणजे सोनेरी सूर्यकिरणांनी उजळलेलं मृगजळच होतं जणू. होय काय? आता त्या मृगजळात अस्तित्वाच्या जाणीवांचे मासे विहार करतायत
आणि आता माझ्यातल्या मृगजळाला आस लागलीये समुद्र होण्याची. होय काय? आता माझ्यातलं मृगजळ कात टाकून नदी होऊ पाहतय. नदी नाले ओलांडून स्वतःच ध्येय गाठू पाहतय. होय काय? अरे काय भयकाय लावलं तुम्ही? भयकाय काय? तसं नवं म्हणजे कसं आम्ही मधनं रिस्पॉन्स दिलं की तुम्हाला असं उत्स्फूर्त सुस्त का नाही म्हणून रागी नाही काय? नाही नका रिस्पॉन्स नका देऊ. डिस्टर्ब व्हायला होतंय होय. ते. बरं कसा वाटला माझा अभिनय? नाही हाय चांगला. ऍक्च्युली तुमचे डायलॉग खूप चांगले आहेत, म्हणजे इमोशनल आम्ही झालो. हा पण थोडस चढ उतार असतो ना अजून मजा आली असते. चढ- वाव आहे पण तुम्ही बोलत नाही. म्हणजे काय? म्हणजे आता माझ्या जे मात करत असं बोलू नाही चढ उतारासाठी बोल. नंदी नाल्यातून काट टाकून पान सुपारी खायला पाहिजे. चढ उतारा नंदी नाल्यातून काट टाकून पान सुपारी तुझ्या बापाने खाल्ली होती. चिडता बाय हो. चिडका नट आहे. आणि मुलं ऐका ना, मुलात कसं म्हणजे प्रेक्षक येतात त्यांच्यासाठी तुम्हाला करायला पाहिजे. न- आणि तुम्ही हा संवाद बोलताव ना त्याच्या मांग पुढे आहे ना तुम्ही पदरचं पण संवाद बोलायला पाहिजे. म्हणजे कसं नंदी नाल्यातून आम्ही जाताना माझ्या अखंड आयुष्याचा व्याळ झालेला आहे काय समजली वगैरे म्हणजे कसं प्रेक्षक खिलून राहतो. नाही स्किट नाहीये, अशी पदरची वाक्य नाही टाकता येतात. मग त्याच्या ऐका काय? तुम्ही घ्या ना तिकीट. चांगलं नाटक आहे प्लीज. नाही माझ्या नाही आहे. मजा नाही. किती खरंच? प्रयोग किती झालेत नाटकाचे? 5वा प्रयोग आहे. अरे मग बरोबर आहे, अजून बॉन्डिंग नाही, चढ उतार अजून कुठं थांबायचं, कुठं श्वास घ्यायचा. असे चढ उतार तुझ्या बापाने पाहिले होते. असा अभिनय करू? चिडका नट आहे हा. आपण पिक्चरला जाऊया त्याच्यापेक्षा काय हा नाटक नको आहे आम्हाला. अरे जा. अरे, अरे, आम्ही- निघा. जमलं. अशा प्रेक्षकांपेक्षा ना आत्मानंदासाठी नाटक करेन मी. भिंती समोर नाटक करेन. बने बोला. आता कोणी आलं ना तिकीट घ्यायला त्यांना तिकीट देऊ नको. अहो येऊ तर द्या. तिसरी बेल झाली म्हणून जाऊ दे. हो अहो दादा कुठे जातात? रंगमंच. प्रेक्षक नाही कोण नाही, तुम्ही काय प्रयोग करणार? 10 कुत्रे बोलवीन. त्या कुत्र्यांसमोर नाटक करेन मी. म्हणजे कोणी म्हणणार नाही याच्या नाटकाला कुत्र पण विचारत नाही म्हणून. अरे शो मस्ट गो ऑन. वा एकदम हाऊसफुल परफॉर्मन्स. प्रसाद दा. ओव्हरऑल वातावरण निर्मिती इतकी अप्रतिम केली आहे की मला मोठे गोस्वामी सेटिंग या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवायच्या वाटतात. या निमित्ताने काही नवीन गोष्टी पण समोर आल्या की उद्या शुभारंभाचा प्रयोग आहे तरी आज शिवाली इथे शांतपणे स्किट करत बसली आहे. किंवा इतकी वर्ष मी हिला ओळखतो पण ही लेखक आहे आणि ती सई सांगलीकर नावाने लिहिते हेही मला माहीत नव्हतं. पण प्रायोगिकतेमध्येही आपण आपली काय म्हणूया कल्पकता जपली आहे. त्याच्यात सुद्धा कलाकारमध्ये इतर आणि श्यामसुंदर राजपूत असं लिहिलेलं आहे. आणि सूत्रधार तिन्ही पाट्यांवरती गोट्या मोठ्या आणि छोट्या असे 3 जण आहेत. तर ही पण सगळी कल्पकता आणि सगळी वातावरण निर्मिती पूरक असते तुम्हाला परफॉर्मन्स करायला आणि ती सगळे निर्माण करत असतात. त्यांच्याकरताही टाळ्या, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. उत्तम मजा आली. खूप धन्यवाद. मंडळी दे धक्का, बाळकडू, संदूक अशा चित्रपटांचे दिग्दर्शन, त्याचप्रमाणे संगीत दिग्दर्शन, गायन, अभिनय अशा सर्वच क्षेत्रात कमाल कामगिरी करणारे अष्टपैलू कलाकार अतुल काळे आहेत आजचे आपले खास पाहुणे. आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, सातारचा अजिंक्य तारा रोहित माने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बाने. अरे घ्या मी सांगतो काळे. या घ्या. बने कुठे आहेत? अहो कुठे नाही, मागे सर मी घेतो. या, या. अहो, नाही, सर, मी घेतो. अरे, या सर, मी देतोय बोलत ना. मी स्वतः देतोय तुम्हाला. घ्या घ्या घ्या. हा हे काय तुम्ही आमरस कशाला पिताय? नाही ऑरेंज ज्यूस आहे. अच्छा. Orange. अरे बरं तुम्ही घेणार का एखादा नाही नाही वारीचं? बापरे नको नको. अहो घ्या. नाही मी घेते पण आता नको. काय काय पार्टी आहे ऑफिसची. मी सांगतोय म्हणून तरी घ्या. बरं बरं आता तुमच्याच घरात आलोय, तुमचा एवढा आग्रह आहे तर भरा थोडीशी. बरं, घ्या, घ्या, घ्या. कशातून घ्याल तुम्ही? काय मला कशातही चालेल आपलं काय.
अरे बापरे त्या आमरसावर भात खाणारी आम्ही कशातही चालेल. रेग्युलर दिसतायत अगदी याच्यातच द्या त्यांना इन दिस मागे माहिती का सर एकदा बुजभर बियर घेतली होती मी. बुजभर बियर हा. 2 तास नागमोडी चालत होते. मॅडम काही सांगा. हे घ्या दिस इज युअर ड्रिंक येस 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 Yes. थँक्यू सर थँक्यू. 3 cheers to our MHJ Industries, okay? Cheers! रिलॅक्स यार मजा करो मजा पार्टी आहे बाकी भर ना अजून भर ना. लार्ज भर लार्ज. बाकी काळे पहिल्यांदा आलात आमच्या घरी हो सर कसं वाटलं घर माझं मस्त एकदम फॅन्टॅस्टिक बरं पत्ता सापडला ना घराचा हो काहीच प्रॉब्लेम नाही सर हा, हा. घ्या नगर आहे ना एकदम फेमस आहे या एरियात. खरं सर एक मी रिक्षावाल्याला सांगितलं घ्या नगर अपार्टमेंट. दारात उभी केली रिक्षा. सर एकदम फेमस आहेत तुम्ही. अरे सर तुमच्या मिसेस कुठे आहेत? हा? मिसेस दिसत वहिनी ओ वहिनी. इकडे बसा बहिणी? काय ना पहिला त्यांनी खाटकन मारलाय त्यामुळे नागोबाने फणा वर काढलाय इथे नका खाली बसा हो. खाली बसा इथे नका बसू तिकडे Yes, बसा yes, yes. अरे हळू रिलॅक्स जरा माने सांभाळा जरा. मी आहे हा काय नाही वहिनी म्हणजे माझी बायको माहेरी गेली डोंबिवलीला जरा हा हे बघा मी खरं सांगू का आज माझा स्टाफ माझ्या घरी आलाय मला खरंच खूप बरं वाटलंय. नाही नाही काही बरं वाटलंय मला नाही खरं. सर तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला बरं वाटलं सर. अरे नाही खरं सांगू का म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू का मी अरे बसा ना रिलॅक्स तुम्ही उभे का तुम्ही बसा आधी बसा बघू बसा रिलॅक्स अरे बने काळे, बस काळे. यार हा नाही खरंच खूप बरं वाटलं सर. हे बघ मला काय म्हणायचंय हे बघ सर खाली कुठं बसताय तुम्ही? अरे मी खालीच बसतो माझं घर आहे नको वर बसा. अरे नाही हो बसा हो हे बघा तुम्ही पुढे तुम्ही वर बसा अरे. तुम्ही नका खाली बसू अहो काय सिनियर क्लर्क का तुम्ही अहो सर तुम्ही बॉस आहात तुम्ही खाली बसताय मग आम्ही कशा वर बसणार आणि काय आहे त्या ना दारूची मजा आहे हा. ना तशी खालीच बसून मस्त वाटते हे बरोबर आहे काय. म्हणजे हळूहळू अशी खालून वर 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 चढत जाते पण एक सांगू का मला बरेच दिवस माझ्या मनात होतं गेल्या वर्षी तुम्ही जो परफॉर्मन्स दिलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स अरे. मला तुम्हाला घरी बोलवायचं होतं आणि स्वतः पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं थँक्यू व्हेरी नाही मच नाही नाही, सर, सर. नाही 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 काय म्हणायचं होतं मला नाही नाही सर तुम्ही काय थँक्यू म्हणता सर. खरं तर आपल्याला थँक्यू बोललं पाहिजे काय काय खरंच thank you, मी इतकी वर्ष ऑफिस मध्ये काम करते ना सर हा. आतापर्यंत एकही बॉसने असं घरी वगैरे बोलून जेवायला वगैरे घातलं नाही आपल्याला काय करेक्ट करेक्ट बोलतात ना सुभेदार मॅडम मग बस त्यांच्या आधीचे बॉस ते प्रसाद ओक हा. एकदा त्यांच्या घरी गेलो काहीतरी डॉक्युमेंट सही करायचे होते हा तर बाहेरच येऊन सही केली घरात घेतलंच नाही पार्टीचं तर सोडूनच मग द्या. बेकार आहे. विसर. पण सर तुम्ही एकदम ग्रेट आहात हा, सर. अरे, नाही, great, तुम्ही ग्रेट आहे हो, सर. कुत्र्यासारखं काम करता तुम्ही सर अरे आणि वाघासारखं प्रॉफिट पण आणता बरोबर बरोबर हे मला आवडलंय ऍक्च्युली मी खरं सांगू का आज मला तुम्ही सर किंवा बॉस म्हणायचं नाही आज मला तुम्ही समीर म्हणायचं नाही, सर. एकही म्हणायचं. असं कसं? नाही, काय सर? नाही, असं नाही. अरे, problem- नाही. काय झालं सर, ते शक्य नाही आहे, सर. अरे प्रॉब्लेम काय पण सर तुम्ही बॉस आहात सर आणि तुम्ही खूप मेहनत करून कुत्र्यासारखी मेहनत करून वाघासारखं प्रॉफिट आणता सर काळे तुमचा वाघ आणि कुत्रा थोडा वेळ बाजूला ठेवा मी काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या मी पार्टी का ठेवली आज मला सांगा का? आपण मिक्स झालं पाहिजे एकमेकात आपल्या वेवलेन जुळल्या पाहिजेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय मला एकेरी नावाने हाक मारा समीर म्हणा काय प्रॉब्लेम आहे नाही हो, सर नाही जमणार आम्हाला काय काय मॅडम problem आहे पण? अहो, आम्हाला पटतच नाही ना ते पटतच नाही तुम्ही मानाने एवढं मोठं आहे सर मग तुमच्याकडे बघितलं की मला कोणाची आठवण येते माहितीये का कुणाची तुमच्या वडिलांची नाही मग? चाळीच्या वरांड्यात ठेवलेल्या पिंपाची काय बोलतो मी डू आय लुक लाईक अ पिंप डू आय लुक लाईक अ पिंप
हो सर नो झाकण नसलेला पिंपळ माने यू आर गेटिंग पर्सनल नाव हो सर तसं समजू नका तुम्ही मग? अहो पिंप म्हणजे पिंपात कसं सर असं पाणी भरभरून भरभरून भरलेलं असतं ना तशी तुमच्यात माया सुद्धा अशी भरभरून भरलेली आहे आम्ही काय साधी माणसं हो चाळीतली आम्हाला काय लागली की आम्ही टमरेल घेणार आणि पिंपात बुडवणार आणि त्या टमरेला जी तुमच्या माया येणार त्यांना आम्ही आमची पाप जाऊन धुणार हा कमाल आहे. माने हे बघा माने तुमचा हेतू चांगला होता पण उदाहरण अत्यंत चुकलेलं होतं नाही, पण भावना लक्षात घेऊन नाही कसं आहे हे ज्या माझ्या भावना भरलेल्या आहेत त्या तुम्ही वाटेल ते जाऊन तिकडे धुणार असेल तर मग काय फायदा त्याला मला सांगा नाही, एक मिनिट हे माझा मुद्दा काय आहे? मी आज पार्टी का दिलेली आहे मला सांगा मला ना बॉस आणि एम्प्लॉई यातली दरी जी आहे ना ती दूर करायची आहे आपण एका फॅमिलीमध्ये आहोत की नाही मला सांगा आपण एकत्र कुटुंब म्हणून यापुढे काम करायचे लक्षात आलं यात ही हुद्द्याची म्हणजे मी बॉस आहे हा जो हुद्दा आहे याची अनौपचारिकता मला आवडणार नाही यापुढे. लक्षात आलं मला समीर म्हणायचं लक्षात आलं चला तुम्ही मला समीर म्हणा नाही सर तुम्ही म्हणा मला समीर काळे ऑड वाटतं सर इट्स माय ऑर्डर म्हणा चला कमन 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 समीर येस आता हो विशाखा तू म्हण समीर. नाही बापरे आपल्याला नाही अरे विशाखा समीर म्हण नाही सर अरे, काय झालं रडायला काय झालं हो हो काय झालं रडायला काय झालं? अरे एवढं काही नाही सर एवढं काही नाही नाही सर तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंय सर कुत्र्यासारखं केलंय सर ऐका तुमचा कुत्रा जरा बाजूला बांधून ठेवा सारखा पायात येतोय आमच्या तिकडे बाजूला बांधून ठेवा हे बघा तुम्ही रडायचं काय समीर म्हणायचंय फक्त तुम्ही तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर सर एक मिनिट मला एक सांगाल का तुम्ही मला एवढं फक्त सांगा तुम्ही हा अरे बस हा, 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 बसा 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 हा मला सांगा तुम्ही मला मानता का अरे म्हणजे म्हणजे काय माने नाही इट्स ओके नाही बघ मूड घालवायचं नाही पार्टीचा मूड घालवायचा नाही ओके नो प्रॉब्लेम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे तुम्ही मला मानता का मला सांगा रिस्पेक्ट करता का कुत्र्यासारखा नका respect. ऐका एवढ्यातल्या एवढ्यात 8वा कुत्रा आहे हा माहिती का प्लीज ऐका माझं हे बघा तुम्ही मला रिस्पेक्ट करत असाल तर मला आनंद द्यायचा मी म्हणतोय ना समीर म्हणायचं दॅट्स इट यावर पेक भरा चला नवीन पेक भरा सगळ्यांनी हे भर रे बाबा रिस्पेक्ट या आज पार्टी आहे घे बस, ये, बॉटम ये. सब झाला पाहिजे बरं का या झाला पाहिजे बॉटम्स अप ए चियर या बस हा समीर एन्जॉय येस समीर हा बोल आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं बरं का तुझ्या बरोबर मी असं प्याला बसू म्हणून अरे सर इट्स ओके समीर आय लव्ह यू बरं आय लव्ह कुत्र्यासारखं love you, sir. एक मिनिट कुत्र्यासारखं लव्ह यू कसं दृश्य येतं डोळ्यासमोर ना प्लीज कसं नाही मी जस्ट सांगतोय हे चुकीचं आहे हे करू नका कळलं का नका सारखा कुत्रा नको हा जस्ट एन्जॉय हा चलो सर फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट Yes, I वी know. लव्ह यू सर हो वी लव्ह यू ए उठा हो एक मिनिट जरा उठा. काय झालं साईडला काय झालं बने काय झालं बने इमोशनल झाले तर काय झालं बने काय झालं काय नाही सर तुमच्यासारखा एवढा मोठ्या मनाचा माणूस माझ्यासारख्या पिऊनला एवढा मान देतोय सर भरून आला Relax, हे बघ. हो नाही बस अरे मस्त हाथ में जाम है माहौल है अरे एखादं गाणं होऊन जाऊ दे काळे तू गातोस कुत्र्यासारखा काय ओके हा तेव्हा मराठी बघा मराठी ओके काळे तुम्ही एवढं सुंदर गाता खरंच मला माहित नव्हतं क्या बात आहे काळे विशू
अरे आता तू गा ए, नाही. विशाखा तू गातेस नाही. अरे काय सॉलिड गाते ए, ती ए. नाही हो लंच टाइम मध्ये त्या दिवशी गायली ना विशाखा, एक मिनिट विशाखा, मी सांगतोय म्हणून बॉस सांगतोय, सॉरी बॉस नाही, गाणं, मित्र गाणं. मित्र सांगतोय Please, please. तुम्ही आता सगळे बोलतात म्हणून मी एक कडू एक येस येस प्लीज प्लीज प्लीज. ओके चुकीचं गाते ही चुकीचं गप ना सम्या कुत्र्या अरे ती चुकीचं गाते म्हणून सांगत होतो. काय तू लिहिलास काय गाणं नाही नाही तू लिरिसिस आहेस काय नाही, मी लिरिशिशी शिशी नाहीये. मग ती गाते तिला गाऊ दे ना असं आहे. अरे चुकीचं गात होते. तुला लई कळतं रे गाण्यातलं. नाही गाण्यातलं तुला लई कळतं का? तू काय गाण्यातलं बाप आहेस का रे? आता का गप्प बसला? आता बोल. वाचा फुटली तुझी. वर इथे इथे. हा. मला सांग, तुला जर गाण्यातलं कळलं असतं ना तर तुला मराठी इंडियन आयडलचा जज केला असता. तिथे अजय अतुलला बसवलाच नसता. का विचार विचार कारण तुला गाण्यातलं कळत नाही. बने वाजवीन पाय काढून बस इथे मस्ती आल्यावर टाकल्या शानपणा करतोयस वर. बॉस आहे. अरे तुझ्या बारशाला काय तुझ्या खानदारात सत्तरीनं वाजवलं होतं. गाणं चुकलं म्हणून मी म्हणालो. मला ऑफिस मध्ये ऑर्डर करतो काळे कॉम्युअर काळे गोदर आणि मी काय कुत्रा आहे तुझ्या मागे शेपू यायला बरोबर आहे हे करायला. अरे कपास फक्त मी तुम्हाला असं मैत्री व्हावी म्हणून मी सांगितलं रॅपो वाढे. हे तुम्ही सांगा ना ह्या या चुकताय. हे कसे बोलतायत मला? बॉस आहे ना मी. तुझं चुकलं रे सम्या. अहो माझं काय तू कशाला या लोकांना इथे बोलवलं? त्या प्रसाद योगनी बरोबर केलेलं होतं ना म्हणून तरी कधी बोलवलंच नाही तुला सांगते. अरे पण मी चांगल्या याने बोलवलं ना. तो एचओ वरनं बॉस आला की तू कसं त्याच्यासमोर खूप झालं हे तुमचं. कोण झालं खेळूया? I'm a boss here. धिंगाणा घातला इथे मस्त सई. कुत्र्यासारखं हसलो. खूप भारी परफॉर्मन्स होता. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट होती आणि मला असं वाटलं की अप्रतिम संकल्पना होती आणि त्याच्यात हे कॉम्बिनेशन तर त्याहून जास्त आवडलं. विशाखे अप्रतिम, रोहित सुंदर, बने आज दिन बने और जोरदार बने. समीर दा फार भारी. अतुल दादा वेलकम. खूप 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 स्वागत आमच्या हास्य जत्रेत आणि आज इथे येऊन 4 छान लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुला बघताना कुत्र्यासारखी मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रसाद दा. अतुल, मला खूप बरं वाटलं तुला इथे बघून आणि खूप वर्ष आपण एकमेकांना ओळखतो पण तुला असं परफॉर्म करताना मी कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे तू एक फॅन्टॅस्टिक ॲक्टर आहेस आणि अत्यंत नॅचरल काम करणारा ॲक्टर आहेस. मला फार आवडतो तुझा परफॉर्मन्स आणि आय नो की तुझ्याकरता हा फॉर्मॅट खूप नवा आहे. तू खूप वर्षांनी काम करतोयस. सो आय अंडरस्टँड की तुझ्या मनात किती घालमेल असेल सुरुवातीला. पण
ती कुठेच दिसली नाही आणि इतका अप्रतिम रंगत गेला हळूहळू तुझा आणि ओव्हरऑल सगळ्यांचाच परफॉर्मन्स. फार मजा आली अतुल, वंडरफुल. थँक्यू. ऑन दिस नोट मला थोडंसं बोलायचं आहे की जसं प्रसाद म्हणाला की माझ्यासाठी हा फॉर्मॅट खरंच नवीन होता आणि हे सेलिब्रिटी स्पेशल वगैरे आपण म्हणतो, पण इट वॉज माय प्लेजर टू वर्क विथ ऑल दिस सेलिब्रिटीज आणि ह्यांच्यासमोर परफॉर्म करताना मला इतकं दडपण होतं, पण शेवटी ती म्हणजे ना मजा येते, गॉड्स ग्रेस. आणि थँक्यू सोनी मराठी, थँक्यू माय फ्रेंड अमित फाळके, थँक्यू सचिन गोस्वामी सर अँड सचिन मोटे सर, थँक्यू द होल टीम अँड माय प्लेजर टू वर्क हिअर अगेन. आय वुड लव्ह टू कम अगेन अँड अगेन. इट्स आवर प्लेजर टू हॅव यू हिअर सर. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, एका घराच्या शिफ्टिंगची गडबड चालू आहे आणि जिथे उपस्थित आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप आणि त्या गडबडीमध्ये आणखी गोंधळ घालायला येतोय विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम. नाही सर ऐका ना सर नाही मी पाठवलं सर. हो मी फाईल पाठवली सर. नाही सर. हो नाही सर, काय झालं माझ्या घराचं शिफ्टिंग सुरू आहे. हो सर. नाही सर तुम्ही नका येऊ. नाही मी संध्याकाळी कनेक्ट होतो सर. ठेवू. थँक्यू सर. थँक्यू. कुणाल अबे कुठे गेला बे? बेडरूम आवरला का तुला? अबे कुणाल्या अबे तो बबल रोल घेऊन ये ना बे. हा बबल असताना का ते आण ना बे फटक्यात रे. कुणाल्या मालक हा आण फटक्यात. हा घ्या बबल मला मारायचं ठरवलंय का पहिल्या पंचसाठी? तो असा धसमुसायपणा करू नको यार, प्रेमानं काम करतं. हो ना. ठेवते मालक. हा बोल. हे घड्याळ आणलो ना, अरे काटे तर ह्याच्यात काढून ठेवू की अजून कोणत्या बॉक्स मध्ये ठेवू? अबे काटे काबरं काढले. अरे तुला त्याचा पुरजा ढिला केलाय. एक मिनिट घड्याळ बघू. याचे काटे कुठे सर? घड्याळ तोडलं यांनी? नाही सर तोडलं नाही, ते बाय मिस्टेक झालं सर. नाही पाटील पॅकर सर मदतीसाठीच आहे सर, काय टेन्शन नका. नाही अहो पण मदत नाहीच होते, घड्याळ तोडलं आता यांनी. सर खरे. अरे हे काय केलं तू ना? तुम्ही नसतं सांगितलं ना काय? छोट्या वस्तू अलग करायच्या आणि मोठ्या वस्तू अलग करायच्या म्हणून. अरे मग तू हे तोडशील का? पुरजा अलग केलाय आता. अरे सर सॉरी सर. सॉरी काय त्याने नाही, घड्याळ नाही. छिन्न विछिन्न केलंय माझं. सॉरी सर सॉरी. मी बोलतो सर त्याच्याशी. अरे तू का डायरेक्ट घड्याळ फोडवा का? तुला काय सांगलं मी ना, छोट्या वस्तू छोट्या बॉक्स मध्ये, मोठ्या वस्तू मोठ्या बॉक्स मध्ये. असं पाहिजे ना राजा? हो ना. सर मी ना हे घड्याळवाल्याकडून मी व्यवस्थित सुधरून आणलं. नाही आणाल तुम्ही, तसं करून आणलं. बरोबर आहे, पण हे माझ्या मेहुणीने दिलेलं घड्याळ आहे. उद्या ती आली आणि विचारलं की भाऊजी घड्याळ कुठे, तर काय सांगायचं मी? नाही सर मी करून आणीन ना सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे सगळे पुर्जे आहे ना मी लावून देईन त्याला. हे बघा हे त्याने काढून ठेवले. हो, नाही, करा ते, पण मी करून नुकसान ठेवतो. नका करू. नाही सर मी नुकसान नाही करत आहे. त्याला सांगा फक्त. मालक हा हे कायच्यात टाकू? ह्याच्यात नाही टाकायचंय. एक ऐका ना, त्याला सांगा ना. हे बघा ऐका, हे जे काही लॅपटॉप आहे, माझ्या ज्या काही महागातल्या वस्तू आहेत ना, त्या माझ्या मी आणेन. तुम्ही बाकी फक्त जे काय आहे ते पॅक करा आणि नुकसान नका करू प्लीज. सर 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 जाऊ द्या, त्याच्याशी तुम्ही कमी बोला, मी बोलतो. बर. हा अरे तुम्ही इकडे मारणार सर. मी जेवतो, तुम्ही तुमचं काम चालू द्या, टेन्शन नका घेऊ. व्यवस्थित होईल सर. मी माझं काम करणारच आहे, फक्त जेवून झालं ना की एकदा व्यवस्थित पॅकिंग करा. मला फार डाऊट आहे की हा माणूस नुकसान करेल. हो सर बिलकुल काही टेन्शन नका घेऊ सर. तुम्ही माझा आवडतो. नाही सर तुम्ही तुमचं काम करा. मी काय म्हणतो मालक, म्हण ना बेटा. हा सराटा बेडरूमच्या बॉक्स मध्ये ठेवू काय? सराटा कुठे ठेवता बे? बेडरूम मध्ये ठेवता का किचन मध्ये ठेवता? बेडरूम मध्ये. पाहिलं माया पाटीले घामोड्या झाल्या आहेत ना, तर मला खाजवायला लागते ना, तर मायावाला जो सराटा आहे तो तर बेडरूमच्या बॉक्स मध्येच राहते. त्या वाला सराटा बेडरूम मध्ये ठेव, नाही तर संडास मध्ये ठेव. यांचा सराटा किचनच्या बॉक्स मध्येच ठेव. तू घामळायले साहेबनी. हा आपल्याला काय माहित, त्यांना तर खरूच बी असू शकते. काय बोलतोय तू? लक्षच नका देऊ ना. मला का असेल खरूच? नाही सर तुम्ही लक्षच नका देऊ आता आमच्याकडे. हा टेन्शन नका घेऊ सर, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. नाही सर मी सांगतो ना त्याला, अबे त्यांना खरूच असीन, इसब असीन, नायटा असीन, काही इत्यादी काही बेसीन, ते त्यांचं खाजवून घेतील. ते ना सराट्यानं खाजवतील, नाही तर खंजरनं खाजवतील. त्या काय बापात जात बे? हे काय डिस्कशन सुरू आहे मला खरंच कळत नाहीये. तुम्ही टेन्शन नका घेऊ, आमचं असं मालक हा
पण त्यांना खाजवाच्या वेळेस त्रास होईन ना म्हणून राहिलो. अबे त्यांची खाज आहे, ते हातानं खाजवतील काय ना बी खाजवतील. तू तुझी खाज नको भागू, तू तुझे फक्त काम कर. हो ना, समजलं ना? हो त्या ना. किचनच्या बॉक्स मध्ये काय मला सांग पटक्यात. हो. हा किचनच्या बॉक्स मध्ये तर चादरानं हे उशी आहे. ते कायला ठेवलं रे? अरे आपण हे चादर आणि उशी कशात ठेवता? म्हणजे किचन मध्ये ठेवता का बेडरूम मध्ये ठेवता? किचन मध्ये. काबरा ठेवता किचन मध्ये यार, तू समोर ये. माई बायको आहे हा. ना, मला ना चिडचिड करते, हा. मग लाता मारते ना, म्हणते की किचन मध्ये झोप. म्हणून नंतर चादरानं उशी घेऊन मी किचन मध्ये झोपतो म्हणून विचारलो. बरोबर आहे. तुझी बायको म्हणजे काय युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. तुझी बायको लाता मारते याचा अर्थ सरांची बायको लाता मारतच असेल. कशावरून? आपल्याला काय माहित, मग त्यांची बायको तर बुक्क्या बी मारत असा. काय एक मिनिट सर, तुम्ही बोलूच नका सर, मी बोलतो ते. अबे लाथा बुक्क्या तुझ्या बायको मारते की नाही? हो. तुझी लायकी ती आहे. त्यांची बायको काबरा मारीन लाथा बुक्के? हा, त्यांची बायको कशी सुंदर आहे, नाजूक आहे, समजतं का तुले? हो काय? मग साहेबांच्या बायकोले आपण बॉक्स मध्ये टाकून काय? ते नाजूक आणि हलकी आहे ना, हा. तर मग तुम्ही नसतं म्हणल्या ना की हलके सामान बॅगेमध्ये टाकायचे. पाटील काय गाणं गायला आलाय? नाही नाही एक मिनिट, काय बोलला हा तुमचा माणूस आत्ता? नाही. तुमचा माणूस काय म्हणाला आता? माझी बायको भरायची आत म्हणजे? नाही, ए, सर. माझी बायको कुठे? माझी बायको कुठे? बॅगेत भरली आहे? नाही सर, नाही सर. मग हा काय बोलला आता? सर तुम्ही त्याच्या नादी नका लागू. मग कोणाच्या नादी लागू? हा काय बोलतोय पाटील? इकडे या तुम्ही, इकडे या. पाटील तो उपाध्या करतो आणि मी निस्तारतो. ऐका ना, मला त्याने उपाध्या करू द्या नाही तर काय पण करू द्या, मला ना आता या माणसावरती विश्वासच नाही. नाही सर, मी- घड्याळ तोडलं होतं ना तेव्हाच मला डाऊट आला होता. नाही आता सर. हा माणूस म्हणतो माझी बायको त्या बॉक्स मध्ये भरायची. नाही सर, मी जेवण सोडलं सर, त्यासाठी मी खास ऐका, पॅक करून घेईन सर. पाटील मला आत्ताच्या आत्ता बॉक्स उघडून दाखवा. हा, बॉक्स घेऊन ये. तो मागचा, तुझ्या मागचा बॉक्स घेऊन ये. टेप लावायच्या आधी इकडे आण, इकडे आण. सर मी केलं असतं ना. नाही इकडे आण. इकडे समोर आण. एवढा जड नाहीये बघ. आण ठेव. याच्यात काय साड्या आहेत. हे साड्यांमध्ये हे बिडीचं बंडल का ठेवलंय? एक मिनिट सर. मी तुम्हाला माहित नाही मी निर्व्यसनी आहे. हो, मी सर. सांगितलं होतं की नाही दारू हो. पिऊन येऊ नका, कोणी असं आणू पण नका. काहीच नाही करत सर आम्ही मग असं. हे काय बिडीचं बंडल काय? एक मिनिट सर, आम्ही बिडी बंडल का बरं ठेवलं? बिड्या म्हणजे का डांबर गोळ्या ठेवले? तुम्ही नसतं सांगितल्या काय? की या बॉक्स मध्ये साड्या बिड्या ठेवायच्या. भाऊ साड्या बिड्या ठेवायला सांगलं तर तू बिड्या ठेवशील त्याच्यात. उद्या मी बोलला की भांडी बिंडी ठेव तर तू काय ठेवशील? भेंडी ठेवीन. आताच तर खाली जाऊन 2 किलो भेंडी आणलो आणि ह्याच्यात ठेवलो. अरे खरोखर भेंडी ठेवली आहे. अरे हा कोण आहे? कुणाल मेश्राम आहे सर. हा बेअक्कल आहे. नाही हे खरं आहे सर. अरे मग त्याला कामावरून कमी करा. नाही ना काढता येणार सर. का नाही काढता येणार? बायकोच्या घरचा आहे सर. मग बायकोकडे पाठवा त्याला. ती बी 2 मिनिटं सहन नाही अरे करत. सगळ्या प्रश्नांची उत्तर नका देऊ. सर काढा त्याला कामावरून, एवढाच मुद्दा आहे. नाही सर मी बोलतो ना त्याच्याशी. अय टेम्पो इकडे. त्या टेम्पोवाल्याला फोन लाव. कुठपर्यंत पोहोचला ते पाय. ही लवकर आवरणी पडेल ट्रीप. तुझ्या सारखे असले ना तर मरणात. तू टेम्पोवाल्याला फोन लाव. पाटील हा. 6 वाजता ना माझा घरमालक येईल. हा. त्याला घराची चावी द्यायची आहे मला. हो सर तुम्ही टेन्शनच घेऊ नका ना, निर्धास्त राहा. आपण संध्याकाळी 6 वाजता दोघं मिळून जाऊ आणि त्याला आपल्या घराची चावी देऊ बस. बायको आत माझी. असं करायचंय? हसू नका. सॉरी. हॅलो, कुठपर्यंत? ठीक आहे. बुकनं काहीतरी पडू दे ना 2-4 शब्द बाहेर. कुठपर्यंत आला तू? तो बेळगाव पर्यंत पोहोचलो म्हणते. आता महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करण म्हणते बा. महाराष्ट्राची बॉर्डर का बरं क्रॉस करतोय तू? कुठे गेलाय तू असा? पंजाबला सांगितलं ना तुम्ही. अरे पंजाब नाही रे, पंजाबला कायला पाठवला तू ना त्याला? हा अरे मीनं काय सांगलो होतं? पंजाब कॉलनी मालाड. तुला त्याला काय सांगलं? मालाड कॉलनी पंजाब. याने त्या टेम्पोवाल्याला पंजाबला पाठवलाय. हा सर थोडस नाही याला मी आता भांगडा करायला लावला. नाही सर सर सर. अरे लावतो नाही काय
सर खरं नाही अक्कलच नाही दिले. अरे कोण आहे हा बेअक्कल? कुणाल मेश्राम. अरे नाही ना. सॉरी सर. हा मेला. नाही सर, ऐका याला ना. ना मी चपलीने मारणार आहे. नाही तुमच्या समोर मारणार आहे. सर नाही बाजूला. सर पाटील बाजूला व्हा. सर ती माई शिकार आहे. आज मी मारीन त्याले. सर ऐका तुम्ही. मरणार आहे हा माझा. एक मिनिट सर, मला फोन आला. एक मिनिट सर. सर एकच मिनिट. सर एक मिनिट. हा हॅलो. अरे यार तू सकाळपासून 7व्यांदा फोन करतोय. अरे मला नाहीये गरज यार. अरे हा ना मी इकडे कामात आहे ना. अरे एक मिनिट तू फोन ठेव. का रे त्या JCB वाल्याला तुला माझा नंबर दिला का? हो. का बरं? एवढं मोठं घर शिफ्ट करायचं तर JCBच लागन ना. वा वा, सुपर हिट परफॉर्मन्स. शेवटचा पंच तर मला विशेष आवडलाय. मस्त. सई. हे शिफ्टिंग खूप आवडलं. हेमंत दादा खूपच भारी. म्हणजे मला आज बरं वाटलं की तुम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर किंवा केळीच्या बागायतीचे मालक नाही आहात. असे वेगवेगळे प्रयोग तुमच्याकडनं अधिक आता अपेक्षित आहेत, कारण तुम्ही आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्यात. मस्त झाला परफॉर्मन्स. PP हे पण कॅरेक्टर सुंदर होतं आणि टायमिंग तुझं अप्रतिम आहेच. ते पुन्हा एकदा तू दाखवून दिलंस. कुणालदा फार मस्त. मला असं वाटलं की फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर तुमचं लिहिलं गेलं होतं आणि तुम्ही ते खूप सुंदर परफॉर्म पण केलं. ऋषिकांत राऊतनी हे लिहिलं होतं आणि मजेदार लिहिलं होतं. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. वा ऋषिकांत. नाईस, व्हेरी नाईस. प्रसाद दा. छान, मजा आली, खूप मजा आली. एक PP असतो जेव्हा स्टेजवर तेव्हा आम्ही खूप एन्जॉय करतो. आज तर 3 PP होते. एक स्वतः ओरिजिनल PP पृथ्वी प्रताप, एक पाटील पॅकर्स आणि एक पुरता पागल. घर रिकामं करायचं असेल तर माणूस रिकाम्या डोक्याचा असून चालत नाही, हे यातनं तुम्ही दाखवून दिलं. छान होता परफॉर्मन्स आणि त्यातल्या बारीक ज्या जागा होत्या त्या पण फार मजेदार होत्या खूप. म्हणजे माझी बायको कुठे असं तू म्हणलास तेव्हा मी पटकन इकडे बघितलं की ह्या 3 मुली इथेच आहेत. नमा दिसत नाही आहे. मग परत नमा बॉक्समध्ये आहे की काय अशी मला भीती मनाला चाटून गेली क्षणभर. पण तसं काही केलं नाहीस तू कुणाला, त्याबद्दल थँक्स. तुझ्या पण मजा आली ओव्हरऑल. खूप छान. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. मंडळी, आजचं हे हास्य पुराण इथेच संपतंय. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.